सुना आजकाल पाणी कुठून निघत मलाच पटवा लागन कसं अजून आपल्यालाच टर करते काय करावं तर बुडाई मोठा बाई बाहेर गेला शेण काढाले अजूनही कोट्यातून आला नाही म्हटलं माझ्या सासूले पाणी तपून देऊ किती करू म्हटलं पण आजकालच्या पुरी काही करत नाही हो बाई मलाच करा लागते करून घेतो मी पाणी तपून घेतो बुडा वाटच पोहणारी बुड्याची किती वेळपर्यंत येत नाही तर सुनीले बकेट मागतली ना ते वचका तोडल्याशिवाय राहत नाही माय आता कायच करा साला जीवाला पेच आहे बाप्पा काय करू जिंदगानी म्हातारा झालं म्हणजे लय बेकार आहे बाप्पा सगळे जण वचके तोडते तर पण आलं नाही पाहिजे बाप्पा लहानपण तरी चांगला आहे माय बाप आपल्याला बाई 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 करे पण म्हातार पण नाही आलं पाहिजे बाप्पा सारे जण वचके तोडते रे बुडा कुठे गेला तर बुडा अजूनही आला नाही हो बाई इकडे हो काय म्हणता निरा काम असताना बाई 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 कायच बाई बाई लावलं तर काय म्हणता सांगा लोक कावरून काय नेली बाई चांगली आहे ना म्हणाली तुले माईकडून बकेट ने उचललं मग गरम पाणी करतो म्हटलं गॅसवर तू मला बकेट भरून दे बाई आयुष्याला तुमचा काव लागला आता नेहमीचा बकेट देन हे दे मग लहान लहान बकेटीनं टाकाव ना लहान बकेट आहे ना मोठी बकेट घेऊन जा लहान लहान बकेटीनं टाका तेवढे होत नाही काय आता कावस आणून मला तुम्ही किती का आयुष्यभर काव आणन का तर देशील तर दे बाई एवढी काही टर बोल नको राहू दे मी आंघोळ नाही करा नाही तर थंड पाण्याने करतो राहू दे त्याला जीवाला येते ना राहू दे तुम्हाला काही म्हटलं का तुम्ही भांडणावरच येता जो ते बोल नको जाय काम करते मला बाई बुडा कुठे गेलता तो आंघोळ नाही करून घेत पटपट कपडे धुवून टाकते ना मग त्या बडबड करते ना कपडे धुवायला द्याव तर बुड्यानं बुडाई मोठा बाई भावा शान घुसलायला जाते इथं जाते इथे त्याच्या सोबत गोष्टीच करत राहते बुडानी बसली का शकुंतला बसली तुम्ही मोठे बाहेर जाता आणि सुना टर करता किती वेळचे बाहेर इथं तिथं इंडायला जाता आंघोळ करून घ्या ना करतो शकुंतला करतो आणि पप्पाला काय शकुंतला इथं थंडच पाण्यानं धुतो तुम्ही बाबा तुमचं नाही काही नाही मी आताच म्हटलं सुनीनं वचका तोडला मी थंडच पाण्यानं करतो तुम्ही थंडच पाण्यानं आंघोळ करून घ्या मग लाईन सुनीले म्हणा लागत होतं मटीनं वचका तळला तर काय म्हणता लाईनी तशीच मटी तशी बाप्पा त्याची संगत बोलायला नाही पुढं भांडणावर येते त्या लाईनीले मागून पाहतो मी आता जा घरात मागून पा कशी वचका होती तर मग तुम्हाला समजते मी तुम्हाला चांगलं सांगतो तुम्ही मामाताना ऐकत नाही तिकडे काय केलं कोट्या तेवढ्यापर्यंत तुमचंही समजत नाही बाबा मला इथं तिथं गोष्टी सांगता नाही रा हिच्या संगत तिच्या संगत माणसाच्या संगत काय तुम्हाला गोष्टी ते तुमचं मला समजतच नाही बाई लक्ष्मीबाई काय म्हणता लाली किरिंग लक्ष्मीबाई काय म्हणता तुम्ही काय नाही म्हणत बाई मला पाणी द्यावं तापून मी नाही देत तिले मोठी ना अंगणा आले मापाशी किरिंग कधी पाहिलं का पाणी देन हे देन थे दे लक्ष्मीबाई कायची लक्ष्मीबाई आली तर लक्ष्मीबाई काय नाही केलं हो तुमच्यासाठी काय कमी पडलं व वावर घेऊन ठेवलं तुमच्यासाठी घर घेऊन ठेवलं कामाला गेलो आम्ही तुमच्यासाठी सोनं नाणं करून ठेवलं तुम्ही आम्हाला वचवच करता आम्ही कुठे जा सांगा बरं तुम्ही तू कोणाला सांगून आले एवढं सांगाले एक फुटकी बनायचं गळ्यात नाही घालाले बुडीत पाशी सगळं सोनं दिलं का आमच्या वर्षी दिलं का तुम्ही आजपर्यंत घालाले एक डाव नाही हिला इकडच्या पुता घाला लागते आम्हाला मी तो मरण तर घेऊन जाईन काय बाई संग घेऊन जाईन काय तुम्हालाच देणार आहे ना घालू नाही देत तर काय तुमचाच नवरा घालू नको म्हणते तुम्हाला चोरून जाईन असं जाईन मन बापाशी आहे हो बाई अशी कोण बोलतो व लक्ष्मी किरकिर कराल दोघं जण हा लक्ष्मीबाई काय करून आले घरात पाणी तपून नाही घेतायत काय दोघं असून चल्ल्या सुनाईले कावानच राहतात दोघं जण गेले म्हटलं शेण काढून या कोट्यातलं गेले कोट्यात अर्ध शेण काढलं ना अर्ध राहू दिलं तसेच वापस आले घराकडे असे करते ना बाई मायकून काम नाही होतो बाई तेवढं झालं तेवढं केलं मग मला दमल्यावर वाटलं म्हणून घराकडे चाललो आलो नाही तर जाणं तिकडे मराले इथं कायले राहत जाय तिकडे मराले जाणं तिकडे काम नाही होत विहिरीत उडी मारणं इथं काय सांगून आला मले तोंडाच्या आवडीनं बोलणं बाई तोंडाच्या आवडीनं बोलणं सासरा होय ना तू कशी बोललाली तू लाज नसल्यावानी वागताच तसे ना तुम्ही दोघे जण सकाळपासून उठल्यापासून किरकिर राहते तुमच्या घरात तुमचे तोंड नाही पावट सत्यानाश आहे घराचा पोरं याच्या टाइमले तोंड पाडून उभे राहिले दोघे जण असे करून आले तुम्ही दोघे जण तुमच्यासाठी वावर घेतले हे घेतलं ते घेतलं तुम्ही असे कोण बोलता व पोरी व उपकार केले काय घेतले तर नाटक करतो अशा बोलून तुम्ही बाई मायका नको दुकुराले कलाई नका करू तुले दोन पोरी आहे व तुम्हाला लेकरं बाय आहे तुम्ही अशा करता हाय आम्हाला 2 लेकरं आहे माहिती आहे आम्हाला तुमच्या आणि नाही करा ना आम्हाला लेकरं आहेत आम्ही त्याला चांगलं देऊ सुनीले देऊ पोराले देऊ सगळं देऊ तुमच्या आणि नाही तुमच्या जवळ ठेवून दिलं तुम्ही
बोलू नको बाई, बोलू नको एवढी. आम्ही चाललो जातो कोट्यात राहिले, बोलू नको आम्हाला. चल चल कोट्यात बांधू आपण आपलं बिस्तार सगळे भांडे उचलून घे चल. हा ना, जा. लोकायले तमाशे दाखवले आता. मी काय चांगला आहे, मी काय चांगली आहे, सुना बदमाश आहे. लोकायले वाटते ना किती चांगले आहे म्हणून बुडाबुडी. इथं जाऊ दे ना, जाते तर जाऊ दे. काय काम आहे त्या बुडाबुडीचं, काही सुदे नाही दोन्ही. कशी बोलते कशी राहते कशा वागते सासू सासरे व काय व काहीच वाटत नाही आहे सुनाईले लाज नाहीये. यायले सांगून देऊ आपण दोघाले काही पण. हे बुडाबुडीने तमाशे केले, असे केले, तसं तर केलं, सांगून देऊ. काही यायचं टेन्शन नको घे तू. काम करू आपण दोघी जणी. पण कांचन बाळा, सर्दी झाली का बाप्पा? बाळाले सर्दी झाली. बस मा मांडीवर बस मा. हे गाणं शिकू काय मी? गाणं शिकू. कपडे कपडे कुडोबा घोड्यावर बसले लाड, लाडवाचे लाड करते कोण? आजी आजोबा मावश्या दोन. हा बाईले ABCD येते ना, 1 2 3 4 येते ना, म्हणून दाखव बरं. हुशार आहे ना बाई कांचन, म्हणून दाखव. माझी म्हणून दाखवतो तुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ABCD म्हणून दाखव बरं. कसं येते माझ्या बाळाले पण म्हणून दाखव बरं. कसल्या वाटते बा आज रिकाम पण भेटला वाटते वावरातून आज तुम्हाला. रिकाम पण भेटलं तर हे ड्युटी आहे ना लेकरू वागवायची माझ्या मांग. ड्युटीत असतेच ना, तू असला ना तसली तर आपल्याला वागवाच लागते. ते आपलं काम असं आहे. आता वावर मावर झालं वाटते निंदून तुमचं सगळं. हाय वावर निंदा. आज मजूर आहे, कालही होता, परवाच्या दिवशी होता. आज काही गेली नाही मी. जातो म्हणे सुरेश, काही येऊ नको म्हणे, बैलची तब्येत नव्हती, हिचं पोट दुखे त्या दिवशी, लळे पोरगी तब्येत नव्हती तर मग म्हणे घरीच राही म्हणे, आई म्हणे त्रास देते पोरगी, म्हणून काही गेली नाही आज वावरात मी. घरीच राहिली. लेकराचं दुखलं सुकलं तर काही गमत नाही, मलाही गमत नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे आज घरीच राहतो. तुमचे झाले वावर? कशी आहे पयाटी तुमची? चांगली आहे? चांगली आहे पयाटी. सोयाबीनही चांगला यंदा. पयाटी चांगली आहे, सोयाबीनही चांगला, पण तरी फवारा माराचाच राहिला यावेळनं. गणपत भाऊ बसा. दिसलीच नाही मला एवढ्यात. कुठे गेले तर फिरायला चाललो मी एकटाच, तरी दिसून येले, म्हणून चल म्हटलं तुमच्या घराकडे आलो. चांगलं झालं ना, चल ना घरात चला. बाई बस इथंच शांताबाई, काय करतो घरात जाऊन? बस लेकरायले कामी लावशील चहा मांडायले. जाऊ दे, मी तसं चालू, मी चहा काही पेत नसतो, चहा सोडून दिला मी आता. सोडला बाप्पाच्या तुम्ही? काय करतो, शुगरच झाली, खाता नाही येत, हाय शुगर राहते. मग त्याच्यापेक्षा म्हणे डॉक्टर सोडून द्या म्हणे, म्हणून सोडून दिली, म्हणून चहा सोडून दिला मग म्या. या शुगर बाई खाताही नेत काही आता, नवीन नवीन बिमाऱ्या लिव्हर त्याला बाई. बस ना. कुठे नाही चालली बाई, कोट्यात चालली बाई राहिले. आता हाकलूनच दिलं. सुनायच्या पाठी बसत असते. बुडाबुडी बदमाशच आहे, काय करतं त्याच्याकडून अपेक्षाच करणं चांगलं आहे. कुठे बसू बाप्पा त्यापाशी? सत्यानाश झाला आमच्या बुडाबुडीचा. लेकरं असूनही असा ताल तमाशा झाला आमचा दोघाचा. नसलेले पुरले व. कुंतलाबाई अशी नको बोलू. बस मापाशी, मी तुला समजावतो. बस बस मापाशी. या व भाऊजी. काय झालं व शकुंतलाबाई? कसं काय झालं ते ना तुम्हाला हाकलून दिलं? एवढे काही बेकार आहे नाही तुम्ही, हाकलून द्यायच्या लायकीचे काही आहे नाही. एवढं सारं केलं तुम्ही त्याच्यासाठी आणि त्याईनं तुम्हाला हाकलून दिलं, म्हणजे कमाल झाली बा. कशा हसून आहे काय आहे बाप्पा? शांताबाई पोटात पोट घालून वावर घेतलं, घर घेतलं, पण त्या घरात राहायची उजागिरी नाही आपल्याला. काय अर्थ जगण्यात? या काय जगण्यात अर्थ आहे व शांताबाई? नका बोलू भाऊजी. त्याईनं हाकलून दिलं म्हणून काही आपण कुठे जाऊन राहायचं काय? हक्काचं घर आहे, तिथंच राहायचं आणि तिथंच धावसागाच्या असे कसे करते आपण त्याच्यावर ओसके तोडायचे. त्याईनं आपल्यावर ओसके तोडले तर भाऊजी अशी हिंमत नाही सोडायची. जबर म्हणून राहायचं, तुम्हाला सांगतो मी. शांता, आमच्या अंगात नाही एवढी हिंमत, एवढं जबर नाही हो. आम्ही ऐकून घेतो त्याचं. त्याच आमच्या डोक्यावर बसल्या. सोनं नाही दिलं, नाही दिलं, यायचंच आहे ना बाई. आज नाही उद्या काय आमच्या संगत घेऊन जाणार आहे की आम्ही? वजन ती वेगळा, वजन ती थांब. तिने म्हणतो ना मी, लोकांच्या घरात लय मुलगा घालतो म्हणून, लोकांच्या घरी भांडण न झाले का? याले त्याले अशी बोलतो तशी बोलतो म्हणून त्या अंगात लय गुन्हा आले हो म्हणून. एवढं केलं ना बुडाबुडीने त्याला हाकललं म्हणून. तुला तर भली उजागिरी आहे म्हणून, नाक काढून बोलाले म्हणून. एखादं तिनं तोंड मारलं, आणि फक्त तिनं तोंड नाही ठेसत तर माही नाव म्हणून म्हणा तिले. मी म्हटलं कमला नको बाई, कमला काही म्हणू नको. अजून आमची सोसाळ काढून बुडाबुडीची कायच्यात काही नाही आम्ही. पण पोरं किती, पोरंही तसेच झाले ना बायकीच्या मनांचे. कायच करावं?
नाही होत. मी ते म्हणून पाहतो तुमच्या पोराला लक्ष्मी म्हणे लक्ष्मी अजिबात जायचं नाही कुठे. वजन ती लय टरक टरक करून आली. वजन ती लय हिंमत आली व बुडा बुडीला अकलते त्याईनंच कमावलं आणि त्याच्यावर गुर्रावून आली. थांब काही नाही. तुम्ही चहा पेता काय नाश्ता करता काय करा माघोरी. असे कसे त्याईले लाज नाही पाडन तर मी शांती आहे म्हटलं. त्याईले वाटून आलं बुडा बुडीले हाकलून देतो. एवढं कष्ट केले एवढे 1-1 रुपया जमा करून वावरं घेतले. काही काम आहे काय. कुठे जाणे लागत. आपलं घर आहे तिथंच राहा लागते. ते कसे घराच्या बाहेर काढतात. तुम्ही निघाले व निघा नाही लागत. जब्बर म्हणून जावं लागते घरात. अशा कशा धवसा गाजवा लागते व आपला रवा उठवा लागते घरात. अशा कशा चला असं म्हणायचं भाऊजी. नाही माहित बाई त्याच्या घरातलं त्यालाच माहित राहते शांती कशा वागते. बाहेर एवढ्या चांगल्या राहते व घरात अशा तू मी बोलते व. आमच्या सुनाच्या बाबतीत आमचं वजन आहे. आम्ही नाही बा आमच्या सुना नाही करत तसं. अशी तर शब्दानं मागची सुवर्ण हाय एवढी ओरकाट पण अशी नाही आहे तुमच्या घरच्यासारखी बा. तिला कदर आहे दयामय आहे बाई. माझ्या सुनीले एवढी नाही आहे. हाय बा घरची सुवर्ण पण एवढी नाही. कामं नाही करत पण बोलत नाही हो बाई एवढी. ती सुवर्ण पुरली पण मागच्या नाही पुरल्यावर सुवर्णाच्या मनात असलं तर तोंडावर बोलून देते. ते रागाला तर चालते पण ती अशी तोंडावर म्हणते आपल्या पण चांगली आहे व एवढी काही हे नाही केले असते कामं तर पुरले असते पण अशा नाही पाहिजे हो बाई. करून काय फायदा झाला. आपलं लेकरं आपलं आपलं केलं काहीच फायदा नाही झाला शांताबाई. येऊन बसले काय. मी पाणी तपलं ना आंघोळ करायला चल ना. अंता एवढी चांगली आहे पाणी तपून दिलं. मी आता असं म्हटलं का मावर वचकावतेस का बकेटच ठेवून दिलं म्हटलं. ते एवढा मोठा तमाशा झाला व माघारी अशी आहे म्हटलं व लयच चांगली आहे तुमच्या सुना. मामा नशिबानं पाय व कोच पाप केलं तुम्ही. काय झालं पुढे पुढे नाराज आहे ना. काय झालं. तुमच्या मैत्रिणी किती चांगल्या. वजंतीनं म्हणते बुडाबुडीले पाणी नाही दिलं म्हणते. पाय कशी वचकावून म्हटलं म्हणते कोट्याच राहिले पाय अशी वागली म्हणते वजंती. बाप्पा एवढी हिंमत झाली काय वजंतीची. लय जबर झाली बाई. पाय ना तुमच्या मैत्रिणीना. मी नाही तुम्हाला का काकाजी येऊ दिलं तुम्हाला लक्ष्मीनं. ती एकाच पाल्यातली आहे. ते टर बोलली लक्ष्मी. तिने काही लगाम होती काय बोलाले. काही बोले बयाडावानी. द्या बरं बैले मी आंघोळ करून देतो बाईची. करिश्मा तिला सर्दी झाली आहे. लय सर्दी झाली आहे. काही आंघोळ करू नको आजच्या दिवस. उद्या करजो बस. तू झाले का काम. झाले तुमची आंघोळ व्हायची आहे ना. तुम्ही करून घ्या नाश्ता करून घ्या. चला बाई येतो यायच्या घरी मुलीसा वजंतीनं हाकलून दिलं म्हणते बुडाबुडीले. हो काय बापरे लई हिंमत झाली वजंतीची. दिसते तशी नाही वजंती. तोंडावून तर भली मासूम दिसते तसं नाही म्हणून तर जग फसते. कमाल झाली बा. कमाल मला नवल वाटून आलं तिचं.